अक्षय, माझा आवाज येत असेल तर प्रश्न असा आहे की मनसे आणि शिवसेना, शिंदेची शिवसेना यांच्या युतीतल्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. याची काही आज सुरुवात होत नाहीये अशा प्रकारची माहिती समोर येते. याच सगळ्या चर्चांचं हे प्रत्यक्ष मूर्त एक्सटेन्शन म्हणता येईल आजच्या भेटीला? नक्कीच आपल्याला असंच म्हणावं लागेल. जी सूत्रांची माहिती आहे त्यानुसार काही दिवसांपूर्वीच या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये महायुतीमध्ये मनसेला कसं सामावून घेता येईल या संदर्भातल्या या चर्चा आहेत आणि त्यानुसारच एकनाथ शिंदे आणि जोपर्यंत एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची स्वतः प्रत्यक्षात भेट होत नाही तोपर्यंत या चर्चांवर क्वेश्चन मार्क होतं. मात्र सूत्रांनी एक महत्वाची माहिती आपल्याला दिली ती म्हणजे या चर्चा होण्यासाठी म्हणजे मनसे आणि शिवसेना एकत्र येण्यासाठी मनसेकडून संदीप देशपांडे तर शिवसेनेकडून उदय सामंत यांची नावं पुढे करणं हे दोन नेते प्राथमिक चर्चेला होते आणि काही दिवसांपूर्वीच आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे यांच्या घरी सकाळी जाऊन उदय सामंत यांनी भेट घेतलेली होती आणि त्या भेटीच्या मागे देखील याच संदर्भातल्या चर्चेचं कारण होतं. मात्र बाहेर येऊन त्यांनी मराठी भाषेचं कारण सांगितलेलं होतं. त्यामुळे सूत्रांनी आपल्याला अगदी विश्वसनीय ही माहिती दिलेली आहे की यांच्या युतीमधली चर्चा जी आहे ती काही दिवसांपूर्वी सुरू होती. यामध्ये आता गणित असं आहे की मुंबईमध्ये सगळ्यात महत्वाचं बघायला गेलं तर ठाकरेंची सगळ्यात जास्त वर्चस्व आहे. त्यामुळे ठाकरेंची जी शिवसेना आहे त्याला जर दोन हात करायचे असतील तर मतांचं विभाजन होणं हे कोणत्याही परिस्थितीत परवडणारं नाहीये आणि त्यामुळे जर राज ठाकरे वेगळे लढले तर ते मतांचे विभाजन झालं असं म्हणूनच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा ही निश्चितपणे ही चर्चा होती आणि आता त्याला एक प्रकारे शिक्कामोर्तब झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. अक्षय, तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा. काही वेळापूर्वीच भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत फोनवरून आम्ही संवाद साधलेला होता. त्यावेळी त्यांनी